नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचा महाराष्ट्र विभागात डहाणू तालुक्यातील साखरे गाव येथे 6 सप्टेंबर 2025 रोजी 40 मीटर लांबीचा फुल स्पॅन प्री स्ट्रेटेड कॉन्क्रीट बॉक्स गार्डर फुल स्पॅन लॉन्चिंग गॅन्ट्रीच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे। बुलेट ट्रेन मार्गाचा महाराष्ट्र विभाग 156 किलोमीटर लांबीचा असून यात शिरफाटा ते जळलीगाव पर्यंत 135 किलोमीटर उंचावलेला मार्ग समाविष्ट आहे। या उंचावलेल्या मार्गातील 103 किलोमीटर लांबीचा भाग जो सामान्यत वायडक्ट म्हणून ओळखला जातो तो 2575 फुल स्पॅन गार्डर यांच्या सहाय्याने बांधण्याचे नियोजन आहे। याशिवाय इतर संरचनांमध्ये 70 किलोमीटर सेगमेंटल गार्डर, 2.3 किलोमीटर स्टील पूल, 3 स्थानके, 7 डोंगरी बोगदे आणि विशेष भूसंरचना यांचा समावेश आहे। शिरफाटा ते गुजरात महाराष्ट्र सीमापर्यंत मार्गावर एकूण 13 कास्टिंग यार्डचे नियोजन करण्यात आले असून यापैकी 5 सध्या कार्यान्वित आहेत। एप्रिल 2021 पासून ही सिद्ध तंत्रज्ञान बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरात आहे आणि गुजरातमधील एकूण 319 किलोमीटर पूर्ण झालेल्या वायडॉक्टमध्ये याचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे। प्रत्येक 40 मीटर लांबीचा पीएससी बॉक्स गार्डर सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा असून तो भारताच्या बांधकाम उद्योगातील सर्वात जड मानला जातो। हे गार्डर एकसंध मोनोथोलिक युनिट म्हणून कुठलाही कन्स्ट्रक्शन जॉइंट न ठेवता 390 घनमीटर कॉन्क्रीट आणि 42 मेट्रिक टन स्टील वापरून तयार केले जातात। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी फुल स्पॅन गार्डरला प्राधान्य दिले जाते कारण त्याद्वारे सेगमेंटल गार्डरपेक्षा बांधकाम प्रगती जवळजवळ 10 पट वेगाने साध्य होते। फुल स्पॅन प्री कास्ट बॉक्स गार्डरचे प्रक्षेपण विशेष स्वदेशी जड यंत्र सामग्रीच्या सहाय्याने केले जात आहे, ज्यामध्ये स्ट्रॅडल कॅरियर्स, ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज, गार्डर ट्रान्सपोर्ट्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे। अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गार्डर आधीच कास्ट करून समर्पित कास्टिंग यार्ड्समध्ये पद्धतशीर रीतीने साठवले जात आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।